तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा निषेध मोर्चा। राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर केले आहे। या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत श्रमजीवी संघटनेचा निषेध मोर्चा काढण्यात आलाय। शहरी भागामध्ये नक्षलवाद वाढत आहे असे विधेयकात म्हटले। नक्षलवाद्याचा बंदोबस्त करण्यासाठी विधेयक येत आहे। या विधेयकामध्ये तत्सम संघटना असा विषय असल्याने समाजामध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटनांना बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना देण्यात आला आहे। आम्ही या संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समस्या व्यथा प्रशासनासमोर मांडतो। सरकारचे धोरण गरिबाच्या विरोधात असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे। सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संघटनेने केलाय। तोंडाला काळ्या फिती बांधून अंबरनाथ तहसील कार्यालयात श्रमजीवी संघटनेचा आज मोर्चा काढण्यात आला होता। पालघर, नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्व तहसील कचेरीमध्ये आज आम्ही हे निषेध मोर्चा काढलेले आहेत। आपल्याला सर्वांना माहिती आहे का हा आजचा हे जो वर्ष आहे 2024 हा संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतात आणि संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे। आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आहेत, घटनेने ज्या मूलभूत अधिकारांपैकी अनुच्छेद 19 मध्ये आम्हाला सर्वांना संघटनेचा करण्याचा अधिकार दिलेला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे। असे असताना सरकारने जो एक विधेयक आता पारित केलेलं आहे, जनसुरक्षा विधेयक 2024, या विधेयकामध्ये त्याने असं म्हटलेलं की शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद यांची वाढते, या नक्षलवादाचा बंदोबस्त व्हावा म्हणून हा विधेयक येतोय। परंतु त्या विधेयकामध्ये त्यांनी तसंही म्हटलेलं आहे की तत्सम संघटना याचा अर्थ ज्या छोट्या मोठ्या समाजामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत, ज्या आदिवासी कष्टकरी गरिबांसाठी करणाऱ्या संघटना आहेत, या संघटना बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत। आमचं म्हणणं आहे की आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार हे सरकारला काढून घेण्याचा अधिकार दिला कोणी? संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारप्रमाणे आम्ही संघटनेच्या माध्यमातून गरिबांचे प्रश्न मांडण्याचं काम सातत्याने करत असतो। त्याचबरोबर गरिबांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मांडण्याचं काम संघटित करण्याचं काम करतो। आणि या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना संघटनेशिवाय पर्याय नाही आणि अशा संघटनेचा सरकारने बंद केल्या तर गरिबांवरती पुन्हा गुलामीची वेळ येऊ शकते आणि सरकारचं गुलामीकडे जाण्याचे हे पावलं आहेत आणि सरकारचे जे धोरण आहे ते गरिबांच्या विरोधातले आहेत। म्हणून आज आम्ही तहसील कचेरीवरती तोंडाला पट्टी बांधून या ठिकाणी आलेलो आहोत की सरकारने आमचा आवाज बंद केलेला आहे की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकणार नाही। सरकारला जाब विचारू सरकार नाही, या ठिकाणच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना आम्ही जर जाब विचारला तर ते आमच्यावरती गुन्हे दाखल करू शकतात। संविधानाने आम्हाला अधिकार दिले आहेत की आम्ही आमचं जर काम जर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही किंवा प्रशासनाने केलं नाही तर याचा जाब आम्ही विचारू शकतो, संघटितपणे विचारू शकतो। परंतु हे जर विधेयक मंजूर जर झालं तर हे अधिकार आमचं मूलभूत अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकार आमचा काढला जाईल। म्हणून आज आम्ही पट्टी बांधून तोंडाला हात बांधून या ठिकाणी शांततेत आलेलो आहोत आणि तहसीलदार निवेदन देणार आहोत। नक्कीच नक्षलवाद हा मिटला पाहिजे। नक्षलवादाचं समर्थन करणारे आमची श्रमजीवी संघटना नाही आहे। आम्ही गेल्या 42 वर्ष संघटना काम करते। या 42 वर्षामध्ये आम्ही या जिल्ह्यामध्ये नक्षलवाद घडवून दिलेला नाही आणि नक्षलवादाचे विचारही आमच्याकडे नाहीत। आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे, महात्मा गांधीजींचे जे विचार आहेत, ज्या देशासाठी जे स्वातंत्र्यवीर लढले, या स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा घेऊन आमची संघटना काम करते। नक्षलवाद हा मिटला पाहिजे, नक्षलवाद संपला पाहिजे याचा आम्ही सुद्धा विचार करतो आणि सरकारने तशी पावले उचलली पाहिजे। परंतु समाजामध्ये गरिबांसाठी छोट्या छोट्या काम करणाऱ्या ज्या लोकांच्या हिताच्या काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना नक्षलवाद म्हणून पाहू नये।